भाद्रपद शुक्ल पंचमीला ऋषीपूजन करावे. हे व्रत स्त्रियांनी करावे. समुद्रतीरी, नदीवर किंवा विहिरीजवळ जाऊन आघाडा वनस्पतीच्या 7 काड्या चावून दात घासावे. त्यानंतर मंगल स्नान करावे. धूत वस्त्र नेसून घरी यावे. पूजेची जागा सारवावी अथवा ओल्या कपड्याने स्वच्छ करावी. प्रारंभी एक लाकडी पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढावी. पाटावर ओळीने तांदळाच्या 8 चौकोनी आकृती तयार करून घ्याव्यात. त्या तांदळावर कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि साध्वी अरुंधती यांच्या नावाने एक एक सुपारी ठेवावी. जवळच बाजूला थोडे तांदूळ ठेवून त्यावर एक सुपारी गणपती म्हणून ठेवावी. घरातील देवदेवतांना, कुलस्वामिनीला व वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि पूजेला प्रारंभ करावा. सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. सर्व सुपाऱ्यांवर अक्षदा वाहून संकल्पाचे उदक सोडावे, म्हणजेच पाणी सोडावे. संकल्पाने इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर तुम्हाला गणपतीचे पूजन करायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राने गणपतीचे स्मरण करावे. शुद्ध अंतकरणाने नमस्कार करावा. त्यानंतर तुम्हाला कलशपूजन करायचे आहे. तांब्याला गंध, अक्षदा, पुष्प अर्पण करावे व मनोभावे नमस्कार करावा. त्यातील पाणी घेऊन पूजा सामग्रीवर व आपल्या अंगावर जल शिंपडून घ्यावे. त्यानंतर तुम्हाला घंटापूजन करायचे आहे. घंटेला स्नान घालून गंध, फूल व अक्षदा अर्पण कराव्यात. घंटा वाजवावी. घंटेला नमस्कार करावा. त्यानंतर तुम्हाला आता आवाहन करायचे आहे. आवाहन म्हणजे निमंत्रण अथवा बोलावणे. ज्या ऋषींची पूजा करायची आहे त्यांना सर्व शक्तींसह बोलावावे. मनोभावे नमस्कार करावा. फुले अर्पण करावीत. त्यानंतर तुम्हाला या 7 सुपारी आणि 8वी गणपतीची सुपारी, त्याचबरोबर अरुंधतीची सुपारी या सगळ्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजे तुमच्याकडे जर हळदी कुंकू असेल तर ते हळदी कुंकू व्हायचं आहे, चंदन व्हायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फुलं व्हायची आहेत, धूप दाखवायचं आहे त्यांना, त्यानंतर दीप दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे की अरुंधती सहित कश्यपादी सप्त ऋषीभ्यो नमः. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणत म्हणतच चंदन लावून घ्यायचे, पुष्प समर्पित करायचे, धूप दाखवायचा आहे, दीप दाखवायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला तो नैवेद्यही दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवताना तुम्हाला काय म्हणायचे तर हे ऋषीवर, आपण नैवेद्याचा स्वीकार करावा. आपल्या चरणी माझी भक्ती स्थिर राहू दे. मला इच्छिलेला वर प्राप्त होऊ दे. इहलोकी माझ्या मनोकामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती प्राप्त होऊ दे, असे म्हणून ऋषींसमोर नैवेद्य ठेवायचा आहे. हा नैवेद्य अर्पण करताना आपला डावा हात डोळ्यावर धरून हाताने ऋषींना नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्याचे ताट ऋषींसमोर ठेवण्यापूर्वी त्या खाली पाण्याने चतुष्कोनाकृती मंडल काढावे. नंतर त्यावर तुळशीपत्राने प्रोक्षण करावे. हे तुळशीपत्र त्या नैवेद्यावर ठेवावे. ऋषींना घास भरवावेत. ऋषींना पाणी देताना नैवेद्यामध्ये पाणीयम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर पालेभाज्या, कंदमुळे वगैरे एकत्रित करून शिजवलेल्या भाजीचा नैवेद्य मनापासून दाखवावा. परंतु त्यात वरील वस्तूसाठी बैलाचे श्रम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बैलाचे श्रम कारणीभूत झालेले असतील तर अशा कोणत्याही वस्तूंचा उपयोग करू नये. त्याच्यासाठी बघा बाजारामध्ये तांदूळ वगैरे वेगळे भेटतात, भाजीपाला वगैरे वेगळा भेटतो. तो सांगायचा तुम्ही, विचारायचं तुम्ही की ऋषीपंचमीसाठी मला भाजी हवी आहे, ऋषीपंचमीसाठी मला तांदूळ हवे आहेत. अशा प्रकारे ऋषीमुनींची नावे कल्पून मांडलेल्या सर्व सुपाऱ्यांवर अक्षदा वाहून नमस्कार करावा. रात्री फलाहार करावा किंवा दूध प्यावे. ऋषीपंचमीची व्रतकथा अवश्य वाचावी. इतरांनाही तिचे श्रवण करावे. आपल्या देशामध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि अंतिम सत्याचा शोध घेऊन जगाला ज्ञानदान केले. हे त्यांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही. सर्व जगाला अंतिम सत्याची ओळख करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
त्यामुळे आपणास जीवनाचा अर्थ कळू लागला. ही ऋषीमंडळी आज जरी नसली तरी ग्रंथांच्या रूपाने ती अमर आहेत. त्यांचे स्मरण करणे, पूजा करणे आपले कर्तव्य आहे. आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने ऋषीपंचमीस पूजा केली व मनामध्ये उत्तम संकल्प धारण केला तर तो पूर्ण होण्यास मदत होते. ही पूजा सर्वांना सोप्या भाषेत कळावी म्हणून तिचे वर्णन केले आहे. ही पूजा स्त्रिया करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. मानवी प्रयत्नाला मर्यादा आहेत. हातून एखादे अवघड काम होत नसल्यास माणूस देवाला, ऋषीमुनींना शरण जातो. त्यांची मनोभावे पूजा करतो. त्या पूजेने त्याला समाधान प्राप्त होते. त्यामुळे ऋषीपंचमीचे हे व्रत स्त्रियांनी जरूर करावे.